आप्पांचं प्रमाण अगदी बरोबर आहे, पण थोडंसं अगोदर आलं. ते काय होतं, एखाद्या वेळेस नजर चुकीनं रिचार्ज मारला जातो डबलचा. हां, तो आपण तसाच ठेवू. हां, एवढं प्रमाण आपलं असंच राहू द्या, याला पुढं आपण घेऊ. हां महाराज, मी तुमच्याकडे मागायला आलो नाही. काम नाही झालो पायी रिकामा. तुकोबाराय म्हणतात, देवा माझी इच्छा तू पूर्ण कराय म्हणतो ना, पण माझ्याकडे एक बी इच्छा नाही ना, इच्छा शिल्लकच नाही. म्हणजे कोणत्याच प्रकारची इच्छा शिल्लक नाही. काम नाही झालो पायी रिकामा. आता इच्छा नाही असा माणूस आहे का? इच्छाच नाही असा माणूस माऊली, इच्छा नाही असा माणूस एकही नाही महाराज. माणसाच्या इच्छा कधी संपत नाही. जन्माला येताना इच्छा घेऊनच जन्माला येतो. बोंबलत येतं की नाही का? गाणं म्हणत येतं, झिंगिनाम चिकिनाम झिंगिनाम. जन्माला येताना ते रडतच येतं, आणि रडत असताना मग जेव्हा आई त्याला स्तनपान करते तेव्हा त्याचं रडणं थांबतं, म्हणजे मागतच आला हे निश्चित झालं. आणि आयुष्यभर याच्या इच्छा संपत नाही. संपत का? हो. एखाद्या वेळेला एखादी इच्छा पूर्ण होते, ती पुढच्या 10 इच्छांना जन्म देते, आणि मग एक पूर्ण होते. अंगणवाडीतली इच्छा कुठपर्यंत अंगणवाडीची? KG 2ची जेडपीची इच्छा कुठपर्यंत? हायस्कूलची इच्छा कुठपर्यंत? कॉलेजची इच्छा कुठपर्यंत? डिग्रीची इच्छा कुठपर्यंत? नोकरीची इच्छा कुठपर्यंत? छोकरीची इच्छा कुठपर्यंत? आता ते मी काय इथे सांगू? एक इच्छा पूर्ण झाली की ती पुढच्या 10 इच्छांना जन्माला घालते. एक पूर्ण झाली की पुढच्या 10 इच्छांना जन्माला घालते. पण याच्या इच्छा संपत नाही. हे जिवंताच्या जाऊ द्या, मेल्यावर संपत नाही. मेल्यावर जर पिंडाला कावळा शिवला नाही तर आपण काय म्हणतो? पिंडाला जर कावळा शिवला नाही तर काय म्हणतो आपण? याची कोणती तरी इच्छा अपूर्ण राहिली. पण तुकोबाराय म्हणतात, देवा माझी कोणतीच इच्छा शिल्लक नाही, आणि आमच्या वडिलांनी आम्हाला मागायला शिकवलेलं नाही. तुकोबाराय असं म्हटल्यावर भगवंत म्हणतात, देवा तुकोबाराय तुम्हाला काय वाटतं मी तुमची गाथा वाचली नाही? तुमच्या गाथ्यामध्ये तुम्ही अभंग लिहून ठेवलेले आहेत. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, हे तुमचे अभंग आहेत. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, हे तुमचे अभंग आहेत ना. मी वाचलेला आहे गाथा. तुम्हाला काय वाटतं मी गाथा वाचला नाही? तुकोबाराय म्हणतात, देवा मागितलं असेल मी. हो, आता आप्पांनी दिलेलं प्रमाण मी मागितलं असेल, पण कधी आणि कोण्या पद्धतीनं आणि का मागितलं असेल? हो देवा, एक लक्षात ठेवा, मी मागणी केली. काय प्रमाण? काही मागणे हे आम्हा अनुचित. काही मागणे आम्हा अनुचित, आणि काही अनुचित आहे म्हणजे काही उचित असलं पाहिजे. आता आमच्या गजानन महाराजांना सांगितलं, गजानन महाराज चला जेवायला. गजानन महाराज म्हणतात, काय कळतं का तुम्हाला? एकादशी आज. हो सॉरी माफ करा, मी फराळाला. चला फराळाला. काही काहीच कळत नाही आप्पा. त्याला एकादशी बी कळत नाही, काही कळत नाही. एकदा माऊली आमचा दौऱ्याचा सप्ताह होता, आणि दौऱ्याच्या सप्ताहामध्ये बरेच लोक आमचे निर्जला एकादशी करतात. निर्जला एकादशी करतात म्हणजे निर्जला एकादशी करतात. त्यांना सकाळी 7 वाजता पारणं सोडावं लागतं. सकाळी 7लाच पारणं सोडावं लागतं. मग एकाला पाठवलं सकाळी 7 वाजता, जा रे महाराज लोकांना बोलून आण. ज्यांची निर्जला एकादशी त्यांनी चला जेवायला. तो तिथे आला आणि तो महाराज ज्यांचे महाराज निर्लज्ज आहेत त्यांनी चला जेवायला. आम्ही एकमेकाकडे पाहायचो. त्यांना म्हटलं, मी नाही निर्लज्ज, आपली नव्हती. काय बोलावं काही.
तसं चला महाराज जेवायला. अरे माफ करा, सॉरी एकादशीचा फराळ. गजानन महाराज म्हणतात मी साबुदाणा खात नाही. अहो भगर पण आहे तिथे. मी तिखट मीठ खात नाही. मग ज्या अर्थी गजानन महाराजांना तिखट मीठ चालत नाही म्हणजे त्यांना सुका मेवा चालत असला पाहिजे. ज्या अर्थी तिखट मीठ चालत नाही त्या अर्थी सुका मेवा म्हणजे साबुदाणा भगर अनुचित, काजू बदाम उचित. तुकोबरा म्हणतात मी मागितलं असेल देवा, आहेत माझे अभंग आहेत, मागणी पर एक प्रकरणच तयारी केले मी. मागितलं असेल पण केव्हा माझी साधक अवस्था असेल त्यावेळेला मी मागणी केली असेल. आता मात्र माझी मागायची इच्छा नाही. तुकोबराय म्हटल्यावर भगवंत सांगतात देवा तुकोबराय मागा ना काहीतरी मागावं, मी देतो. तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागायला शिकवलेलं नाही म्हणे. नाही पण जर कोणी दिलं तर घ्यायला शिकवलं की नाही? मागायला नाही शिकवलं. बरं जर कोणी दिलं तर म्हणे तसं काही नाही. पिवळं अरे विठाला विठाला मागायला नाही शिकवलं पण जर कोणी दिलं तर म्हणे तसं काही नाही. जर कोणी दिलं तर घ्यायला काही हरकत नाही. मग मी देतोय, तुम्ही घ्या. काय पाहिजे तेवढं सांगा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. एक लक्षात ठेवा महाराज, तुकोबरायला जगाचा बाप भगवान परमात्मा विनंती करतोय मागा मागा मागा. ऐकलं नाही? जगाचा बाप विटेवरून खाली उतरला, दोघं गुडघे टेकवले, पदर पसरवला. तुकोबराय मी तुमच्या पुढे भीक मागतो, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. राम राम राम. मी तुमच्या पुढे भीक मागतो, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तुकोबरा देवा देवा पहिली विटेवर चला विटेवर उभे राहा. मागतो मी मागतो, विटेवर उभे राहा. आणि जेव्हा तुकोबरायने सांगितलं भगवंताला विटेवर उभं राहायचं, माझा परमात्मा विटेवर उभा झाला. महाराज मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ मागा काहीतरी. काय देऊ देवा तू म्हणतो म्हणून मागतो. बरं एक लक्षात ठेवा हरिभाऊ, संत कधी मागतच नाहीत बरं का. संत कधी मागतच नाहीत. एखाद्या वेळेस कीर्तनकार मागू शकेल, कथाकार मागू शकेल, पण ज्ञानोबराय तुकोबराय नाही महाराज, कधीच नाही. आमचे कथाकार कीर्तनकार त्यांना कमी पडतो. ते म्हणतात जमत नाही, एवढ्यावर आप्पा जमत नाही, थोडंसं वाढून द्या, एवढ्या जमत नाही. पण आपण मोठे लुच्चे, त्यांना बोलवणारे, त्यांना कार्यक्रम देणारे, त्यांना जमत नाही ना. मग त्यांना तुम्ही येतातच कशाला जमत नाही तर. तपस मी नाही सांगत, बरं माफ करा, मी नाही सांगत. काय हो संत सांगतात, तपस्री जिने धिक त्याचे, जडो जिने लाजीरवाने, भिक्षा पात्र अवलंबने. जो कथा कीर्तन करून जर हात पसरत असेल, पैसे मागत असेल, त्याच्या जीवनाला काळी लागू म्हणतात. विठाल मागता येत नाही महाराज. तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती. देणाराही नरकाला आणि घेणाराही नरकाला. मग महाराज आता कथा झाली, तुम्ही आता जाणार आहेत कीर्तन झाल्यावर तुम्हाला द्यावं लागेल. मग आता कसं काय द्यायचंच नाही? परवाट आहे ना माझ्याकडे, परवाट आहे. काय तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती. उदाहरणार्थ तुम्ही न मला काही दिलं आणि ते मी लगेच उघडलं आणि लगेच
मोजून घेतल्या आणि त्याच्यात कमी वाटल्या आणि मी तुमच्याकडे आग्रह, हरिभाऊ वाढून द्या, 4 चाकी गाडी आणि हरिभाऊ वाढून वाढून किती वाढवणार? 500, 1000 याच्यावरती नाही. आणि जर मी 1000 घेतले मग मी भी नरकाला आणि हरिभाऊ बी माझ्यासोबत आहेच. लालची गुरु लालची टेला चेला फिर नरक में ठेलम ठेला. मला सोपं नाही, ते सोपं नाही, भोगावंच लागतं. जर हरिभाऊंनी मला दक्षिणा दिली, दान म्हणून दिलं, लक्षात ठेवा, काय म्हणून दिलं? दान म्हणून दिलं. आणि मी दान म्हणून त्याचा काय केला? स्वीकार केला, मस्तकाला लावलं आणि गुपचूप खिशात ठेवलं आणि निघून गेलो. याला दोष नाही, याला दोष. म्हणून हात पसरी जिने धीक त्याची, जळू जिने लाजीरवाने, दुसऱ्या पुढे हात पसरू नये, भीक मागू नये. आणि जे भीक मागतात त्यांना नरकाला जावं लागतं. याच्यात कधी महाराज तो कोबरायचा शब्द खोटा ठरेल का? तो कोबरायचा शब्द खोटा ठरेल? म्हणून लक्षात ठेवा, मागतो कीर्तनकार कथाकार पण संत नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, देवा मी मागतो तुझ्याकडे, पण तू म्हणतो म्हणून मागतो बर का, देशील ना? नक्की दे. काय पाहिजे? जगद्गुरु तुकोबराय मागणी करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे. देशी तरी पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतांची निरवेची वाजते, या संतांची निरवेची वाजते. तुझं प्रती आहे, बस तू म्हणतो म्हणून तुझ्याकडे माझं एक मागणं आहे, देशील तर पहा. पाय द्यायचं असेल तर दे, देशील तरी पाहे. पांडुरंगा नाम निर्देश केलेला आहे, तोंडावर सांगितलंय. पाय बरं, सप्ताह चालू आहे आपल्या गावात, देशील तर पाहू, तुझी इच्छा. गेले की तुम्ही मागायला नाही येऊन देता का सर्वच? वा रे वा, काय भाग्यवान लोक आहेत तुम्ही, सप्ताह करणारेच मी सर्व इथपर्यंत द्यायला येतात. आमच्याकडे वही घेऊन फिरावं लागतो. आप्पा अरे भाऊ, मग मग विचारावं लागतं. काही काही देत नाही पण बोलतात बोले, हो आले मागायला रिकामट्याकडे. उठले सुटले सप्ताह, उठलं सुटलं सप्ताह, बरोबर बरोबर करत होता आणि बाईनं पाहिलं, बाई मध्ये लगेच ब्रेक, लगेच ब्रेक. बाई रागवली की लगेच ब्रेक लावतात. आणि काही काही असं असतात, का देता ना, मग 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 दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. चांगलं काम करतात, दरवर्षी तुम्ही लावून ठेवले, नाही तर कुणाला टाईम आहे का घरची कामं सोडतात, सप्ताह करत फिरतात. खरंच तुम्हाला असं वाटतं हा का शेवटची पंगत देतो काय माहिती. आणि जेव्हा मागायची वेळ येतो म्हणजे थांबा 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 थांबा, तिने विचारावं लागेल, म्हणजे हा हवालदार आणि ती मामलेदार. दिलं पाहिजे,
जगद्गुरु तुकोबराय सांगा मागणे ते एक तुझं प्रती आहे, मी तुझ्याकडे मागतो देवा, देशील तर पा, नाही नको म्हणजे बरं. एक लक्षात ठेवा, मागायचं असेल ना फक्त देवाकडे मागणी करा. अदर कुणाकडे मागू, अदर जर कुणाकडे मागितलं ना ते आपल्याला हलकट समजतात. म्हणून पैशांसाठी हलकटपणा करू नये, चुकून बी नाही. अशा व्यक्तीकडे जायचं की तो देण्याच्या बाबतीत समर्थ असला पाहिजे. देण्याच्या बाबतीत काय असला पाहिजे, समर्थ असला पाहिजे, त्याच्याकडे असलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय मागणी करताय. कोण महाराज? माझे ज्ञानोबराय वर्णन करतात. अरे ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे वसती जेत, म्हणून तो भगवंतो. भगवंताकडे साही गुण आहेत. तसं तुकोबराय म्हणतात देवाकडे नुसते साज नाही, चतुरा तू शिरोमणी कीर्तन करू का? तुकोबराय सांगतात त्याच्याकडे गुणाची खाण आहे, त्याच्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. पण ज्ञानोबरायांनी 6 गुण निवडून घेतले. एखाद्या व्यक्ती असं का हो, त्यांचा संबंध जोडला, सोयरी आला, मग सोयऱ्याला शेत दाखवायला नेतो. मग म्हणतो बरं का, हे इथून ते तिथपर्यंत जेवढं पडलंय ना तेवढं आपलंच आहे. मग पडलेलं देऊ टाकून आले.